नमस्कार, मी अनघा धुडककर. अश्वत्थामा भाग 31. आचार्य कृपाचार्य व यादववीर कृतवर्मा ह्या दोघांनी अश्वत्थामाचा बेत ऐकून दातखिळच बसली. अश्वत्थामाच्या विचाराचा ताबा पूर्णतः सैतानानं कब्जात घेतला होता. दोघांनी त्याला परोपरीने समजवलं, पण तो अधिकच संतापाने उसळून म्हणाला, कसा शांत हो? माझ्या तातांची अंत्यविधी पार पाडण्यासाठी त्यांचं मस्तक आणि धड देखील मिळालं नाही. सूड घेण्याची ते वाट बघत आहे, तरीही मी शांत घेऊ? शांत हो, मी सूड घेणार आणि घेणारच. कृपाचार्य म्हणाले, जे निश्चिंत निशस्त्र निर्भयपणे झोपले त्यांना क्रूर घुबडाप्रमाणे चोरून कपटानं बेसावत असताना मारणं आम्हाला पटत नाही. दुराग्रही अश्वत्थामा कर्कश स्वरात ओरडून म्हणाला, पांडवांनी धर्ममर्यादेचे तुकडे तुकडे केलेत. त्यांच्यावर माझे असलेला सगळा बंधुभाव प्रेम त्यांनी पायदळी तुडवलाय. त्यांचा निर्वंश करण्याचा निश्चय कोणीही बदलू शकत नाही. असं म्हणून रथावर आरूढ होऊन तो निघाला. नैलाजानं ते दोघंही त्याच्या मागे निघाले, कारण तो कौरवांचा सेनापती होता ना. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. तिघेही पांडवांच्या शिबिराच्या दारात पोचल्यावर तिथे प्रचंड महाकाय यंत्रमानव द्वारपाल उभा असलेला दिसला. त्या अद्भुत प्राण्यानं वाघाचं कातड धारण केलं होतं. त्याच्या दोन्ही बाहू नाना प्रकारची शस्त्रास्त्र धारण करून प्रहार करण्यासाठी सज्ज झाली होती. नागाचं यज्ञोपवीत त्यानं धारण केलं होतं. त्याच्या बाहुभूषणाच्या जागी मोठे मोठे सर्प बांधले होते. त्याचं मुख अग्निज्वालेप्रमाणे व्यापक होतं. उघड्या तोंडातून अक्राळ विक्राळ अशा दाढा दिसत होत्या. त्याच्या मुखातून, नाकपुड्यातून, डोळ्यातून अग्नीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. त्याच्या तेजाच्या किरणांनी 3 शंख चक्र गदा धारण केलेले शेकडो विष्णू प्रकट होताना दिसत होते. त्या महाविशालकाय प्राण्याला पाहून पर्वतसुद्धा भीतीनं दुभंगले असते. परंतु अश्वत्थामा जराही घाबरला नाही. उलट त्याच्यावर दिव्य अस्त्रशस्त्राचा उपयोग करून केला, पण सर्व काही व्यर्थ. कृपाचार्य म्हणाले, ही सगळी कृष्णाची माया किमया आहे. यावर अश्वत्थामा म्हणाला, जर कृष्ण निर्माता आहे तर शंकर संहारक आहे, आणि त्याच शंकराचा, महादेव रुद्राचा आणि यमाचाही मी अंश आहे. असं म्हणून शंकराचं एकाग्र चित्ताने स्मरण स्तुती करून मनोभावे तो नतमस्तक झाला. कसा मोठा चमत्कार झाला. शंकरासहित महागण प्रगटले. ते दृश्यच इतकं भयानक होतं की कृपाचार्य कृतवर्माची घाबरगुंडी उडाली. पण अश्वत्थामा जराही विचलित झाला नाही. त्यानं शंकराच्या पायावर झोपून दिलं. हविद्रव्य स्वरूपात दोन्ही बाहू वर करून निश्चल भावाने तो विनवित असलेला पाहून साक्षात महादेव त्याच्यासमोर प्रगट होत म्हणाले, श्रीकृष्ण मला परमप्रिय आहे. त्याचा सन्मान आणि तुझी परीक्षा पाहण्यासाठी पांचालाचं रक्षण केलं, पण त्यांची वेळ भरली. त्यामुळे मी माझं स्वरूप काही काळासाठी तुझ्या शरीरात विलीन करतो आहे. ते स्वरूप धारण करून पशुत्व अंगात असलेल्या दुर्योधनानं तुला भेट दिलेल्या तलवारीने त्यांचा संहार कर. दारावरच्या त्या महाकाय अद्भुत यंत्रमानव रखवालदाराचा शंकराच्या गणांनी केव्हाच संहार केला होता. दारावर कृपाचार्य आणि कृतवर्मांना कोणीही बाहेर जिवंत सापडणार नाही याची खबरदारी घेण्यास सांगून दृढ निश्चयाने तो आत शिरला. धन्यवाद.